मित्रांनो बघू शकता तुम्ही बेलापूर स्टेशनला आता सध्या 11:30चा टायमिंग होतोय। ही ट्रेन जाणारी 12 डब्यांची ही लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 प्रति लोकल 12:33 तर मित्रांनो बघू शकता संडेच्या दिवशी तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या क्रिएटिव्ह आर्टिस्ट ब्लॉग मध्ये। तुम्ही दररोज बघता एंटरटेनमेंट आणि इमोशन किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉग। तर आज आपण घरी आहोत, घरी जॉबला जाण्याची तयारी चालू आहे। तुम्हाला मी डेली माझ्या स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत तुम्हाला माझा डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल। आता तर तुम्हाला 14 तारखेला नक्की सरप्राईज भेटेल। 14 तारखेला आपण एक सरप्राईज देऊ तुम्हाला, ते काय आहे नक्कीच तुम्हाला 14 तारखेला कळणार। बघूया। तर आता आपण डेली ब्लॉग आपण घरपासूनच स्टार्ट करणार आहोत। तर आता आपण सकाळ सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि आता नाश्त्याची बारी। तर आता नाश्ता रोशनी रेडी करते, तर नाश्ता करून आपण जॉबला निघूया। तोपर्यंत बघतो आपण नाश्त्यामध्ये काय बनवते। बाय। तर मित्रांनो आता फायनली आपण नाश्ता वगैरे करून आता भेटू तुम्हाला स्टेशनला। तर आता मी फटाफट नाश्ता करतो, भेटू मला स्टेशनला। हे बघा पागल पागल नाही माझा बच्चा आहे। चला तर आता भेटू फायनली आपण गोंडी स्टेशनला। तर बघू शकता तर आपण गोंडी स्टेशनला आलोय। तर आपली ट्रेन आहे 12:33 ची ट्रेन आहे आता आपली। बघू शकता आज संडे आज आहे मेगा ब्लॉक। तर मेगा ब्लॉक तुलापट्टी ते बांद्र्याच्या लाईनला ट्रेन चालू आहे। तिथून कुर्ल्यापर्यंत ट्रेन चालू आहे। तर पनवेलची ट्रेन कुर्ल्यावरून पनवेल चालू आहे। तर आता आपण ट्रेन आल्यानंतर भेटूया तुम्हाला। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील लोकल 12:33 मिनिटांची अर्बन लाईनमधून पनवेल जाणारी 12 डब्यांची ही लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 प्रति लोकल 10:33 मिनिटे। तर मित्रांनो बघू शकता संडेच्या दिवशी पण उशिरा आलेली ट्रेन जाम। संडेला ट्रेन चालू आहे पण उशिरा धावते।
तर आता आपण फायनली बेलापूर CBD जे आपल्या डेस्टिनेशनवर आलेलो आहे. बेलापूर फक्त आपली ट्रेन आता डिवोट करणार आहोत आता आपण बेलापूर CBDला. तर इथं म्हणता आपण जॉबला तर मित्रांनो मी फायनली आता जॉबवर पोहोचणार आहे 1 मिनिटात. तर तुम्ही व्हिडिओला जादा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मी भेटतो तुम्हाला जॉबवरून सुटल्यानंतर. तोपर्यंत ब्लॉग घेऊन जातो. तर मित्रांनो जॉबवरून सुट्टी पण जाते. तर मी आता आलेलो आहे बेलापूर स्टेशनला. तर आता मी ट्रेनची वेट करतो. ट्रेन आता येणार आहे 11:13 तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बेलापूर स्टेशनला आता सध्या 11:30चा टायमिंग होतोय. ही ट्रेन थांबलेली काडसाईडला चालली ही ट्रेन. तर आपली ट्रेन आहे 11:13. तर बघूया. तर आता अजून ट्रेन आलेली नाही. ट्रेन आल्यानंतर मी ट्रेनवर बसतो आणि तुम्हाला आपला ब्लॉग नक्कीच आवडेल. जर ब्लॉग आवडला चॅनलला सबस्क्राईब करतो का, बेल आयकॉन प्रेस करा. माझे नवीन त्यांचे ब्लॉग बघायला आता मी ट्रेन आल्यानंतर बसतो. तर बघू शकता मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे मुंबई CST ला जाण्यासाठी. 11:13 आपली ट्रेन होती. तर आता 11:30 वाजताय. तर उशिरा आपली ट्रेन धावते. तर आता आपण आपल्या डब्यामध्ये बसूया. तर आता आपण फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहे. पूर्ण डब्बा खाल्ली. त्या टायमाला पूर्ण ट्रेन खाल्ल्या असती. जर तुम्ही सकाळच्या किंवा आउटसाइडच्या दिशेने जात असणार त्या साईडला खूप गर्दी असती. पण आपली ट्रेन इथं पनवेलवरून येते. तर आपली ट्रेन पूर्ण खाली. तर मित्रांनो तर आता आपण स्टेशनला पोहोचल्या. तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर भेटूया बोर्ड. Local arrived on platform number 2 is 11 cars, 39 minutes, 12 cars, no local or via Karan. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता गोविंद स्टेशनला आपण उतरलेलो आहे. फायनली पाठीमागं बघू शकता तुम्ही लिफ्ट मध्ये किती गर्दी होती. तर आता रात्रीची वेळ असते 11:15 वाजता आता. तर ह्या टायमाला पूर्ण स्टेशन सुमसाम झालेलं आहे. बघू स्टेशनला कोणी नाही या टायमाला. बघा मार्केट परिसर पूर्ण बंद झालेलं आहे रात्रीचं. या टायमाला पूर्ण स्टेशन खाली झालेलं. तर मित्रांनो तर मी आता भेटतो तुम्हाला घरी. चला. तर मित्रांनो बघू शकता आपण चाललेलो आता गल्लीमध्ये. इथून आपण डेली रुटीन करतो. आपण डेली प्रवास करतो आपण या रस्त्याने. तर बघू शकता कशा कानाकोपऱ्यामध्ये आपले
घर आहेत. तर मित्रांनो, तर आता आपण घरी आलेलो फायनली. हॅलो गाईज. हॅलो गाई. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये करा. आणि नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच तुम्ही सजेशन करा. चला तर भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.